कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरं तर ना पूजेचं बरेचसं साहित्य आहेच आपल्याकडे. तू ना किलोभर हरभऱ्याची डाळ घे, कारण आता पुरण घातलं की ती संपेल. आणि हां, किलोभर गूळ. आणि गूळ जरा जास्तच असली ही हल्लीचं गूळ अगदी अगोड असतो बघ. 1.5 सांगू का? 1.5 किलो ली बाई. हो चालेल. आई वेलची पूड संपत आली. हां ती आणि जायफळ ते 4 मोठे नारळ. आणि सासूबाई आणि जरा ना साखर बेदाणे थोडे जास्तीचे मागवते. काय जावई बापू येत आहेत, त्यांनी काही वेगळा पदार्थ सांगितला गोडाचा तर काही कमी पडायला नको. खरंय. अगं पाहुणे येणार म्हणजे जरा सामान जास्तच पाहिजे नाही का? जान्हवी पाहुणी झाली हो. लक्ष्मी, अगं जान्हवी या घरची मुलगी असली तरी आता ती माहेरवाशीण म्हणून येणार आहे. आणि आपल्याला कितीही वाईट वाटलं ना तरी मुली लग्न झाल्यावर पाहुण्या म्हणूनच येतात. अगं मुलींनी माहेरच्या पेक्षा सासरी रुळावं अशी आपलीच अपेक्षा असते. आणि मुली माहेरी आल्या नाहीत म्हणून आपल्यालाच वाईट वाटतं. सगळी गंमतच आहे बघ. सासूबाई, लेकीला सासरी जाऊन जम बसवायला जेवढं कठीण जात असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त कठीण आईला हे पचवायला जातं की लेक आता आपली राहिली नाही, परक्याची झाली. आई, जान्हवीला आपण पाच परतावण्यासाठी बोलवतोय आणि जयंत लग्नानंतर पहिल्यांदा आपल्याकडे जेवायला येतोय. सगळं कसं चोख झालं पाहिजे. हो हो सासूबाई. अहो अहो, तुम्ही जावई बापूंशी बोललात का? जानूशी बोललात का? बोलवणं केलं का? संध्याकाळी फोन करतो. हा संध्याकाळी कशाला? आत्ता करा ना, म्हणजे एकदा त्याने होकार दिला की माझं मन तेवढं शांत होईल. जयंत बिझी असतो ना. जान्हवीचे बाबा मला का फोन करतायत? ते फोन उचलत नाहीये का? नमस्कार बाबा. नमस्कार जयंत. काय म्हणताय, कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही ठीक आहोत. तुम्ही कसे आहात? आम्ही अगदी छान. जान्हवी फोन उचलत नाहीये का? नाही जयंत, मला तुझ्याशीच थोडंसं बोलायचं होतं. बोला ना बाबा. हां, काय जयंत, मुलगी लग्न होऊन सासरी गेली ना की काही दिवसांनी तिने माहेरी परत यायचं असतं. पास परतावणं असं म्हणतात त्याला. तेव्हा हे विचारायचं होतं की तुम्ही दोघे आमच्या घरी याल का जेवायला? याल का नाही? याच. हां, म्हणजे याच अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि काय या निमित्तानं सत्यनारायणाची पूजाही करायचा विचार आहे. आणि जयंत, तुम्ही दोघांनी पूजेला बसायचं आहे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा येणार ना? मला कल्पना आहे जयंत की तू कामात खूप बिझी असतोस, पण तरीही बाबा तुम्ही रिक्वेस्ट काय करताय? तुम्ही फक्त ऑर्डर सोडा आणि मी तुमच्या मुलासारखाच आहे ना. तुम्ही मला बोलावलं, आम्ही दोघेही नक्की येऊ. अरे जयंत, खरंच सांगतो, असा जावई मिळणं म्हणजे आम्ही खूप नशीबवान आहोत रे. आणि मीही खूप लकी आहे बाबा की मला हे असं घर मिळालंय. नाहीतर सत्यनारायणची पूजा आजवर मी कधी केली होती? अरे हो. हां, जयंत, एक मिनिट, जरा लक्ष्मीला बोलायचं आहे तुमच्याशी. हो द्या ना. जावई बापू नमस्कार, कसे आहात? मी छान आहे आई. आता काय, जान्हवी माझ्यासोबत माझ्या घरी आहे. आतापर्यंत मी एकटा राहायचो, पण तिची मस्त कंपनी मिळते म्हटल्यावर मी कसं असणार? हे ऐकून खूप छान वाटलं जावई बापू. बरं, यांनी बोलवणं केलंय, पाच परतावणं आणि सत्यनारायण करतोय आपण. तुम्ही होकार दिला असं म्हणतायत ते. नक्की या. हां,
हो आई, आम्ही दोघेही नक्की येऊ. जावई बापू 2 मिनिटं जानूशी बोलता येईल ना? हो आहे ना, मी देतो तिला. जान्हवी, आई बाबांचा कॉल आहे. आईचा फोन. हॅलो आई, काय ग सकाळ सकाळी फोन केलास? कशी आहेस बाळा? बरी आहेस ना? बरं हे बघ, यांनी आता फोन केला होता जावई बापूंना पाच परतवण्यासाठी आमंत्रण करायला, आणि सत्यनारायण पण घालतोय आपण. तुम्ही दोघांनीच पूजेला बसायचंय. जावई बापूंनी होकार दिलाय, नक्की या हा. हो आई, आम्ही नक्की येऊ. आम्ही सगळी तयारी करतोय आणि तुम्हा दोघांची वाट पाहतोय. लवकर लवकर या. बरं ठेवू का ग? हो हो चालेल, येतो आम्ही. ठेवते फोन. झालं समाधान झालं तुझं? हो धाकधूक वाटत होती, जयंत काय म्हणेल, दोघं येतील का? झालं ना सगळं ठीक? हो ना हो. आता होकार कळलाय तर खूप छान वाटतंय बघा. लक्ष्मी उगाचच. काय काय अहो, खरंच सांगतो, तुझं हे हसू पाहिलं ना लक्ष्मी, बस आणि काहीही नको मला. पुरे. थँक्यू जयंत. अगं जान्हवी, त्यात थँक्यू म्हणण्याची काय गरज आहे? आई बाबांनी बोलवलंय आणि मी नाही म्हणणार असं शक्य आहे का? बाय द वे, माहेरून फोन आल्यावर तुला खूप जास्त आनंद होता ना? हो, खूप जास्त. आई, आम्ही खरं तर तुझ्या दारी येतो तुझी भक्ती करायला, तुझं नाव घेऊन मन शांत करायला. पण मी आपलं रोज एक गाणं तुझ्या समोर गात असते. पण काय करू ग, मी जशी तुझी भक्त आहे तशीच माझ्या मुलांची आई सुद्धा आहे ना. त्यांच्या काळजी पुढे मला दुसरं काय सुचणार ग? खरं सांगू आई, तुझ्यामुळे माझ्या सगळ्या मुलांचे आयुष्य मार्गी लागली आहेत. आता फक्त माझ्या भावनाची चिंता आहे. अशी भावना खूप गुणी मुलगी आहे. आजवर तिने ना समोरच्या पुढे कधी स्वतःचा असा विचारच केला नाहीये. तिच्या मनात जेवढं प्रेम आहे ते सगळं ती समोरच्याला देऊन मोकळी होते. आजही तिला वाटतंय की आनंदीसाठी जगावं. पण आई तूच सांग, आयुष्याच्या या वळणावर तिने स्वतःचा विचार करायला नको का ग? म्हणूनच माझं एकच मागणं आहे बघ, माझ्या भावनाच्या आयुष्यात एक चांगला मुलगा येऊ दे, जो तिला आणि आनंदीला मनापासून आणि आनंदाने स्वीकारे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.